शांततेचा करार झाला। दोन्ही देशांनी हस्तांदोलन केलं। जगभरातल्या माध्यमांनी हेडलाईन दिली की भारत पाकिस्तान दरम्यान संघर्ष विरामावर एकमत। पण याच हस्तांदोलनाच्या काही तासात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली जुनी सवय दाखवत भारताच्या सीमांवर गोळीबार सुरू केला। हे काही नवीन नाही, पण यावेळी गोष्ट फारच गंभीर आहे, कारण ही पाकिस्तानची सलग 10व्या दिवशी केलेल्या संघर्ष विराम उल्लंघनाची कृती आहे। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारतात संताप उसळला होता। 26 जणांचा बळी गेला। भारताने त्यानंतर कडक लष्करी आणि राजनैतिक उपाययोजना घेतल्या, पण पाकिस्तानने यातून काहीही शिकलेलं नाही। संघर्ष विरामाचा दिखाव करार करून पाकिस्तानच्या लष्कराने केवळ भारतालाच नव्हे तर स्वतःच्या सरकारलाही मूर्ख बनवले। शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शांततेची भाषा बोलली, पण त्याच्या लष्कराने मात्र बंदुका उचलल्या। या घटनेने केवळ आंतरराष्ट्रीय संबंधावर परिणाम केला नाही, तर पाकिस्तानमधल्या अंतर्गत स्थितीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। असं वाटू लागलं आहे की पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा लष्कर आणि सरकार यांच्यातील संघर्ष सुरू झाला आहे। इतक्या वेळा संघर्ष विराम तोडणे म्हणजे एका लोकशाही सरकारचा लष्करावर कोणताही ताबा राहिलेला नाही, हे स्पष्टपणे दिसून येतं। शहबाज शरीफ हे केवळ नावापुरते पंतप्रधान उरले असून प्रत्यक्षात देशांचा नियंत्रण लष्कराच्या हाती गेला आहे। भारताच्या सीमांवर छोटे शस्त्रस्थानापासून सुरू झालेल्या फायरिंगमुळे सीमावर्ती भागात तणाव आहे। भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देताना अत्यंत शिस्तबद्ध आणि सामर्थ्यशाली भूमिका घेतली आहे, पण सतत उकळत्या या परिस्थितीमुळे भारताच्या संयमाची परीक्षा सुरू आहे। भारताने वारंवार इशारे दिले आहेत की पुन्हा उल्लंघन झाल्यास प्रत्युत्तर प्रमाणबद्ध नव्हे तर निर्णायक असेल। जगभरातून निरीक्षक आता पाकिस्तानकडे प्रश्न विचारत आहेत, हे सरकार चालवते कोण? पाकिस्तानच्या इतिहासात अनेक वेळा लष्करी उठाव झाले आहेत। सध्याची परिस्थिती ही त्याच दिशेने झुकते का? शहबाज सरकारचे आदेश लष्कर पाळत नाही, आणि जर ते पाळत नसतील तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची विश्वासार्हता पूर्णतः गमावली गेली आहे। भारतासाठी हे फक्त सीमा उल्लंघन नाही, हा त्याच्या सार्वभौमत्वावर वार आहे आणि त्याचा प्रतिकार करणे ही काळाची गरज आहे। पाकिस्तानचे संघर्ष विराम करार करूनच लगेच तो तोडण्याची ही सवय केवळ युद्धाच्या दिशेने नेते, आणि आता प्रश्न असा आहे, भारत किती काळ संयम ठेवेल? अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।